मंडळी, तुमच्या देखील गणेश वेलीवर भरपूर लाल फुलं हवी आहेत का? तर मग आजचा हा कॉम्बो त्यासाठी जरूर वापरा. बहुतेक लोक फक्त या वेलीला पाणीच देतात, पण ही 5 घरगुती गोष्टी जर तुम्ही या वेलीला दिली ना, तर ही वेल इतकी फुलांनी भरते की रोज मात्र वेलीवर नवनवीन फुलं दिसत असतात. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. मंडळी, माझ्या देखील बाल्कनीमध्ये असलेली ही सुंदर वेल म्हणजे सिप्रेस वाईन, ज्याला आपण गणेश वेल देखील म्हणत असतो. ही वेल खूप फास्ट वाढते आणि यावर छोटी छोटी लाल अशी स्टार सारखी फुलं देखील येत असतात. पण मात्र या वेलीची जर योग्य केअर आणि न्यूट्रिएंट दिले नाही तर मात्र वेल तर वाढते, पण मात्र फुलं ही कमी येत असतात. मंडळी, तुमच्याकडे कुठल्या रंगाची गणेश वेल आहे हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ही वेल मी सीड्स पासून ग्रो केलेली आहे. नर्सरीमध्ये देखील इझिली मिळून जाईल आणि याच्या सीड्स देखील ऑनलाईन मिळत असतात. सो मी देखील ही सीड्स थ्रू ग्रो केलेली होती आणि याला बियाण थ्रू कशी ग्रो करावी या रिगार्डिंगचा देखील डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे. सो रोज सकाळी अशी सुंदर छोटी छोटी नाजूक अशी फुलं येत असतात आणि अगदी 3 ते 4 वाजेपर्यंत ही फुलं असतात. त्यानंतर ती कोमेजतात आणि त्याच ठिकाणी सीड स्पॉट देखील तयार होत असतात. आपण जर ही फुलं वेलीवरून रिमूव्ह केली नाही तर मग त्या ठिकाणी भरपूर अशा सीड्स देखील आपल्याला या वेलीपासून मिळत असतात. तर मंडळी, आता भरपूर याला फुलं देखील येत होती, पण मार्च महिन्यामध्ये याला एक्स्ट्रा बूस्ट करण्याची देखील गरज होती. सो यावर आज असं स्पेशल कॉम्बो आणि निशुल्क असं फर्टिलायझर आज देऊन घेणार आहे. चला तर मग मंडळी, अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला पटकन अशी सुरुवात करूया. मंडळी, तुम्हाला आज मी जी काही या वेलीची कंप्लीट केअर आहे ती देखील सांगणार आहे. शिवाय फर्टिलायझर्स आणि काही असे पॉवरफुल होममेड कॉम्बोज देखील सांगणार आहे. सो सुरुवातीला वळूया सनलाईटकडे. सर्वात आधी सूर्यप्रकाश मात्र खूप महत्वाचा आहे. गणेश वेलीला रोज किमान 5 ते 6 तास डायरेक्ट सनलाईट हा मिळालाच पाहिजे. जास्त सूर्यप्रकाश मिळाला तरच मात्र ही वेल दाट होत असते आणि याला फुलं देखील जास्त येत असतात. आणि ही बघा, अशा प्रकारची जी काही सीड आहे ती या ठिकाणी तयार होत असते. ज्या ठिकाणी फुलं येत असतात ना, ती फुलं जर आपण रिमूव्ह केली नाही तर त्या ठिकाणी असे सीड पॉट तयार होत असतात. सो आता जे काही ग्रीन कलरचे तुम्हाला दिसत आहे ना, ते सीड पॉट आहेत आणि त्यामध्ये अशा ब्लॅक कलरच्या छोट्या छोट्या तिळीच्या आकाराच्या ह्या सीड्स असतात. सो अगदी इझिली वेल देखील ग्रो होत असते. तुम्ही सीड्स थ्रू 7 ते 8 दिवसामध्ये छोटी छोटी रोपं देखील यायला लागत असतात आणि अगदी सिंपली जास्त काळजी न घेता ही वेल जगणारी आणि दिसायला सुंदर आपली बाल्कनी असो किंवा घर असो किंवा जे काही वॉल कंपाऊंड आहे त्याला जर तुम्ही ही वेल लावली ना तर अतिशय सुंदर असा लुक येत असतो. मंडळी, आपण सूर्यप्रकाशाविषयी पाहिलं, आता पाहूया वॉटरिंग. उन्हाळ्यामध्ये वॉटरिंग तर योग्य असणं मात्र खूप जरुरी आहे. रोज सकाळी डीप वॉटरिंग करा. माती थोडी मॉइस्ट ठेवा, पण मात्र कुंडीत पाणी साचणार नाही याची देखील काळजी घ्यायला हवी. जर कुंडीत पाणी साचलं तर त्याने रूट्स हे कुजतात, मुळं कुजतात आणि त्यामुळे वेल देखील खराब होत असते. आता या वेलीला मातीचं जे मिक्सचर आहे ते कसं असायला हवं, तर गणेश वेल फास्ट ग्रो होण्यासाठी माती ही अतिशय हलकी असावी. यासाठी नेहमीप्रमाणे जे आपलं बेस्ट पॉटिंग मिक्स असतं, ज्यामध्ये आपली बागेची माती असो, कंपोस्ट असो, कोकोपीट असो किंवा वाळू असो, या सर्व गोष्टींपासून तयार केलेलं जे काही मिक्सचर असतं त्यामध्ये ही वेल लावावी. याने रूट्स देखील चांगल्या प्रकारे ग्रो होत असतात आणि वेल देखील छान प्रकारे वाढत असते. सो आता वळूया बेसिक फिडिंगकडे. दर 15 ते 20 दिवसांनी ऑर्गॅनिक फर्टिलायझर जर या वेलीला दिलं तर मात्र ही वेल हेल्दी राहत असते. यासाठी तुम्ही वर्मी कंपोस्टचा वापर करूया. सो या ठिकाणी मी किचन वेस्ट कंपोस्ट घेतलेलं आहे, जे अगदी मी नेहमी घरच्या घरी तयार करत असते. ते मी 1 मूठ घेतलेलं आहे. हे वर्मी कंपोस्ट किंवा किचन वेस्ट कंपोस्ट किंवा फुलांपासून तयार केलेलं कंपोस्ट झाडाची ग्रोथ वाढवत असतं. शिवाय तुम्ही मोहरी पेंटचं पाणी देखील देऊ शकता, जे पानं आणि स्टेम आहे ते स्ट्रॉंग करत असतं. किंवा केळीची साल देखील देऊ शकतात, ज्याने फुलांची संख्या वाढत असते.
मंडळी, मस्टर्ड केक लिक्विड फर्टिलायझर आहे किंवा मोहरी पेंट पासून तयार केलेलं हे जे लिक्विड फर्टिलायझर आहे हे कसं द्यावं या रिगार्डिंगचा देखील नुकताच एक डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे. सो आता या ठिकाणी मी एक मोठ वर्मी कंपोस्ट घेतलेलं आहे. सो महत्वाचं म्हणजे आपण आता होममेड कॉम्बो फ्लावर बूस्टर तयार करणार आहोत. सो या ठिकाणी पॉवरफुल कॉम्बो कुठला आहे, सो या ठिकाणी एक मोठ वर्मी कंपोस्ट कुठलंही घेऊ शकतात तुम्ही, किचन वेस्ट कंपोस्ट घेऊ शकतात किंवा फुलांपासून तयार केलेलं देखील कंपोस्ट घेऊ शकतात. त्यामध्ये मी 1 चमचा राख टाकणार आहे आणि अर्धा चमचा मी या ठिकाणी चॉक पावडर म्हणजे खडूच्या पावडरचा देखील वापर करणार आहे. सो अर्धा चमचा चॉक पावडर या मिक्स मध्ये आपल्याला हा जो तयार झालेला कॉम्बो आहे तो आपल्याला मातीत देखील टाकून घ्यायचा आहे. मंडळी, राखेमध्ये पोटॅश असतो जो फुलं वाढवत असतो, वर्मी कंपोस्ट असतो ज्यामध्ये नायट्रोजन असतात, भरपूर असे मायक्रोन्यूट्रिएंट असतात जे वेलीची ग्रोथ देखील वाढवत असतात, आणि खडू पावडर ज्यामध्ये भरपूर असे कॅल्शियम असतं जे वेलीचे स्टेम हे मजबूत करत असतात. जर वेल तुम्हाला अजून दाट हवी असेल तर मात्र तुम्ही यामध्ये नीमखली म्हणजेच नीम केक पावडरचा ऍड करू शकता किंवा चहा पावडरचा देखील वापर करू शकता. नीम केक म्हणजेच नीमखळी ज्यामध्ये माती फर्टाईल करण्याची जी कॅपॅसिटी असते ते असतं, आणि महत्वाचं म्हणजे नीमखलीने पेस्ट देखील कमी होत असतात. चहापत्तीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर असतात आणि थोडं नायट्रोजन देखील असतं, त्यामुळे माती देखील सुपीक राहत असते. पण मंडळी, हे सर्व फर्टिलायझर एकाच वेळेस न देता 20 ते 22 दिवसाच्या अंतराने दिले तरी देखील चालणार आहे. पण आता जो आपण कॉम्बो तयार केलेला आहे यामध्ये फक्त 3 गोष्टींचा वापर करा. तुमच्याकडे ज्या गोष्टी असतील त्यांचा आता वापर करा. निमखली असेल तर निमखलीचा वापर करू शकता, चहापत्ती असेल त्याचाही वापर करू शकता. पण एकाच वेळेस निमखली, राख किंवा चॉक पावडर किंवा चहापत्ती सर्व एकत्र मिक्स करून मात्र देऊ नका, कारण की सध्या उन्हाळा आहे आणि हे जे काही फर्टिलायझर आहे ते देखील वेलीला गरम पडू शकतं. त्यामुळेच आपल्याला अशा प्रकारचा पॉवरफुल पण लाईट वेट, डायजेस्ट होईल असंच न्यूट्रिशन वेलीला देणं गरजेचं आहे. सो मंडळी, या ठिकाणी हे कॉम्बो फर्टिलायझर वेलीला देण्याआधी मी संपूर्ण माती ही उकरून घेतलेली होती. माती ही मोकळी केल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला हे फर्टिलायझर देऊन घ्यायचं आहे. यानंतर गणेश वेल ही क्लिंबर आहे, यासाठी मात्र मॉस्टिक, जाळी, दोरी किंवा एखाद्या स्टिकचा, लाकडाच्या काठीचा म्हणजे या गोष्टींचा वापर करा. म्हणजे जर वेलीला सपोर्ट दिला तर वेल मात्र पटकन वर चढत असते आणि याला जास्त फुलं देखील येत असतात. सो या ठिकाणी अशा प्रकारची जी काही मॉस्टिक आहे तिचा मी या ठिकाणी वापर केलेला आहे. त्यानंतर पेस्ट कंट्रोल, कधी कधी या वेलीवर ऍफिड्स किंवा छोटे छोटे इन्सेक्ट देखील तुम्हाला दिसू शकतात. त्यासाठी मात्र तुम्हाला 1 लिटर पाण्यात 5 थेंब नीम ऑइल 15 दिवसातून एकदा आणि महिन्यातून 2 वेळेस तुम्ही या स्प्रेचा वापर करू शकता. शिवाय महिन्यातून ताक पाण्याचा देखील वापर तुम्ही करू शकता. जर तुम्ही ताक पाणी मातीमध्ये दिलं तर सॉइल मायक्रोबीज वाढतात आणि वेलीची ग्रोथ देखील खूप फास्ट होते. पण मात्र यासाठी 1 कप ताक असेल तर त्यामध्ये 5 कप प्लेन वॉटर मिक्स करा. अशा प्रकारचं जो काही लाईट फॉर्म ताकाचा आहे तो देणं गरजेचं आहे. जर तुम्ही या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर मात्र काही आठवड्यातच तुमची गणेश वेल तुम्हाला फुलांनी भरलेली देखील दिसेल. मंडळी, आजचा हा कॉम्बो दिल्यानंतर 2 ते 3 दिवस मात्र झाडाला दुसरं काहीच देऊ नका, फक्त रेग्युलरली पाणी द्या. त्यानंतर 10 ते 12 दिवसामध्ये भरपूर अशा कळ्या या वेलीवर वाढलेल्या मात्र तुम्हाला दिसणार आहे. मंडळी, या वेलीचा रूट स्ट्रॉंग करण्यासाठी म्हणजे मुळं स्ट्रॉंग करण्यासाठी 15 दिवसातून माती ही हलकी देखील खुरपून घ्या. म्हणजे माती जर लूज केली तर मात्र मुळांना देखील हवा मिळत असते, वेलीची वाढ डबल होत असते. शिवाय या वेलीला सकाळचं ऊन मात्र बेस्ट आहे, पण माझ्या देखील बाल्कनीमध्ये सकाळचं ऊन नसतं, दुपारचंच ऊन असतं. सो ते देखील ऊन चांगलं असतं. जास्त कडक सूर्यप्रकाशामुळे मात्र या वेलीचे जे काही पानं आहेत ते देखील काही कोमेजत नसतात किंवा जळत देखील नसतात. वेल ही खूप वर जर चढत असेल किंवा वर चढल्यावर तिला हलकीशी टीप म्हणजे त्यांची जी वरची टीप असते ना ती पिंच देखील करायची. ज्या ठिकाणाहून तुम्ही पिंच करता त्या ठिकाणी साईडला ब्रांचेस देखील वाढत असतात आणि फुलं देखील मात्र 2 ते 3 पटीने वाढत असतात. रोज मात्र या वेलीला भरपूर असं पाणी देखील देऊ नका. सुकलेली जी काही फुलं आहेत ती वेळोवेळी काढा. जर तुम्हाला सीड्स लागणार नसतील, पानं काढत राहा सुकलेली.
प्लांट या गोष्टी जर तुम्ही वेळोवेळी केल्या तर त्याने प्लांट हे एनर्जी सेव्ह करत असतं. तर मंडळी, अशा प्रकारे उन्हाळ्यामधील अगदी निशुल्क कॉम्बो अजूनही तुम्ही दिलेला नसेल तर मात्र पटकन गणेश वेलीला देऊन घ्या. तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर मात्र त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. हा व्हिडिओ नक्की तुमच्या त्या मित्रांना शेअर करा ज्यांना बाल्कनी गार्डनिंग, टेरेस गार्डनिंग करायला आवडतं, झाडं लावायला आवडतं. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या घरामध्ये सुंदर असा गणेश वेल देखील फुलणार आहे. सो मंडळी, आजच्या या व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका. शिवाय शेअर देखील भरभरून करा. आणि हो मंडळी, अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली पाहताय, पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून ऑलचं ऑप्शन देखील सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. कारण की असेच निशुल्क गार्डनिंग टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासाठीच घेऊन येत असते. चला तर मग पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला चुकवायचा नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून आपल्या ग्रीन गार्डनिंग फॅमिलीमध्ये नक्की सहभागी व्हा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. शिवाय तुमच्याकडे कुठल्या रंगाचा गणेश वेल आहे ते देखील मात्र मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. सो मंडळी, टेक केअर अँड बाय. हॅपी गार्डनिंग.